जुने धुळे परिसरातील अतिप्राचीन श्री लक्ष्मीनारायण मंदिरात नाम सप्ताह उत्सव शताब्दी वर्ष 130 निमित्त भव्य कीर्तनासह विविध कार्यक्रम संपन्न। धुळे शहरातील जुने धुळे परिसरातील अतिशय पुरातन अतिशय प्राचीन मंदिर म्हणजेच श्री लक्ष्मीनारायण मंदिर असून धुळे शहरात लक्ष्मीनारायण मंदिर हे एकमेव मंदिर असून जुने धुळे परिसरातील शाळा क्रमांक 16 जवळ सुभाषनगर जुने धुळे गल्ली नंबर 4 येथील हे श्री लक्ष्मीनारायण मंदिर असून अतिशय पुरातन मंदिर असून या ठिकाणी 130 वर्षापासून नाम सप्ताह उत्सव या ठिकाणी पार पडत असून याची सुरुवात कैलासवासी श्री केशव रामचंद्र पंचबाई यांनी 1895 सालापासून सुरुवात केली तर ती आजतागायत सुरू आहे। सदर हा उत्सव पार पडत असून सदरचे हे 130वे वर्ष असून त्यानिमित्ताने या ठिकाणी संपूर्ण सप्ताहभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। दिनांक 6 ते 3 नोव्हेंबर 2025 रोजी संपूर्ण सप्ताहभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून आज दिनांक 2 नोव्हेंबर 2025 रोजी आबाप चैतालीताई जोशी यांच्या सुमधुर वाणीतून या ठिकाणी कीर्तन सादर करण्यात आले। कीर्तनासह विविध कार्यक्रम पार पडला तर ज्यात प्रामुख्याने संपूर्ण सप्ताहभर सकाळी 10 वाजता श्रींची काकड आरती, सकाळी 6:30 वाजता महाअभिषेक पूजा व आरती, 4 ते 6 दरम्यान धुळे महिला भजनी मंडळाच्या वतीने भजन, रात्री 9 ते 11:30 दरम्यान सिद्धेश्वर भजनी मंडळ व वारकरी संप्रदायाचा भजनचा कार्यक्रम असा संपूर्ण सप्ताहभर धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी पार पडत आहे। दिनांक 4 नोव्हेंबर 2025 रोजी 5 वाजता श्री लक्ष्मीनारायण मंदिराचा भव्य पालखी सोहळा पार पडणार असून त्यानिमित्ताने भाविक भक्तांनी या ठिकाणी येऊन सहभागी व्हावे असे आवाहन या ठिकाणी करण्यात आले। तर कार्तिक पौर्णिमा निमित्त 5 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री 9:30 वाजता गोपाळकाला व भजनचं देखील आयोजन करण्यात आले असून दिनांक 3 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 12 ते 3 दरम्यान भव्य महाप्रसाद वाटप करण्यात येणार असून या श्री लक्ष्मीनारायण मंदिरात नाम सप्ताह उत्सव शताब्दी वर्ष 130 निमित्ताने भाविक भक्तांनी या सर्व धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन या ठिकाणी करण्यात आले। तर कार्यक्रमासाठी प्रवीण पंचबाई, विनोद पंचबाई, प्रशांत पंचबाई, वेद उपासक तथा श्री लक्ष्मीनारायण ज्योतिष कार्यालय प्रमुख मयूर पंचबाई गुरुजी यांच्या मार्गदर्शनात या ठिकाणी कार्यक्रम पार पडत आहे। तर भाविक भक्तांनी या सर्व संपूर्ण सप्ताहभराचा धार्मिक कार्यक्रमांचा लाभ अवश्य घ्यावा असे आवाहन या ठिकाणी करण्यात आले। सांसारिक आणि पारमार्थिक दोनही प्रकारची असते तेव्हा त्याला प्राप्त होते असं जे भगवंताचं नाम आहे। जयाचे नामे गती पावी देती, जयाचे नामे खडे पुण्य ठेवा। तुझ्या नामाच्या योगाने पुण्याचा ठेवा वाढीचा लागतो। प्रभाते मनी रामचिंतित झाला त्याला आपल्या जीवनामध्ये आपलं कल्याण व्हावं, आपला उत्कर्ष व्हावा, आपल्याला उत्तम गती प्राप्त व्हावी, आपल्या येणाऱ्या पिढ्यांकरता काहीतरी पुण्य ठेवून जावं असं वाटत असेल त्याने भगवंताचं नाम घेतले। नाम घेण्याकरता बाळ, डॉक्टर, मोती, दाढी काहीही घेण्याची गरज नाही, फक्त एकच करा काय आपण जाता येता उठत बसता कार्य करिता सदा देता घेता बदली बदला त्रास घेता घरी तारी शय्येवरी अतिसुखाचे अवसरी समस्तांची लज्जा तेथी भगवत चिंतन करी। जय जय रामकृष्ण हरी। सर्व नाप्रबोधिनी एकादशीच्या सर्व भक्तांना हार्दिक मनस्वी शुभेच्छा। जुनं अति प्राचीन असे लक्ष्मीनारायणचे मंदिर आहे आणि दरवर्षी सालाबादाप्रमाणे आमच्या पंचबाई कुटुंबातर्फे हा उत्सव साजरा करण्यात येतो। तरी ह्या नामसप्तोत्सवाला शताब्दी वर्ष 130 हे यावर्षी पूर्ण होत असून आज प्रबोधिनी एकादशीच्या पर्व कालावर हबप चैतालीताई जोशी यांच्या सुश्राव्य वाणीतून भव्य कीर्तनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तरी त्याच पद्धतीने 4 ते 6 या दुपारी ह्या वेळेमध्ये महिला भजनी मंडळ यांचं भजन असतं। रात्री 9 ते 12 वारकरी भजनी मंडळ यांचं भजनाचा कार्यक्रम होत असतो। तरी हे अतिशय प्राचीन लक्ष्मीनारायणाचं मंदिर हे जुनं अतिशय प्राचीन मंदिर आहे आणि गेल्या 5 पिढ्यांपासून आमचं पंचबाई कुटुंब हे या दैवताची सेवा दरवर्षी करत असते।
तरी भक्तांना विनंती आहे, भक्तांनी या दर्शनाचा आणि याचा लाभ घ्यावा। उद्या द्वादशी निमित्ताने या नामसप्तमीचे सांगता असून दुपारी 12 ते 3 हवेत महाप्रसादाची आयोजन करण्यात आलेलं आहे। तरी भाविकांनी दर्शनाचा आणि महाप्रसाद लाभ घ्यावा ही नम्र विनंती।